हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 42. शिवगौरीचे या मागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि मागचे सर्व भाग पहा. निर्दोष, काय माहीत आहे तुला तिच्याबद्दल? मला माहिती आहे. तिच्या फॅमिलीसारखीच आहे ती, कपटी आणि स्वार्थी. शिव, तू चुकीचं समजत आहेस. चुकीचं मी नाही, तू समजत आहेस तिला. नाटक करत आहे ती, जेणेकरून मी तिच्या नाटकात अडकेन आणि ती तिच्या फॅमिलीला माझ्यापासून वाचवू शकेल. नाहीतर कालपर्यंत माझा इतका तिरस्कार करणारी ती अचानक माझ्यावर प्रेम करू लागली. कसं? मी तर कोणतंही कारण दिले नाही. तिला माझ्याबद्दल कळलं आहे म्हणून तिला माझ्यावर दया येत आहे. कारण तिला माझी आठवणही आली नाही. मग कोणती बालपणीची मैत्री? जर तिला माझी आठवण आली असती तर तिने एकदा तरी मला शोधले असते. अशी कोणावर प्रेम करत फिरली नसती. कोणाशीही लग्न करण्यास तयार झाली नसती. कपटी चालबाज आहे ती. तिला फक्त सर्वांच्या हृदयाशी कसं खेळायचं हे माहीत आहे. तू काय बोलतोयस? तुला स्वतःलाच समजत नाहीये. चल घरी जाऊया. आपण उद्या बोलूया. आता शुद्धीवर नाही आहेस तर? मी पूर्णपणे शुद्धीवर आहे. त्याला दूर ढकलून पुन्हा ड्रिंक करू लागला. शिव, बस कर यार. शिवने त्याच्या हातातून ग्लास हिसकावण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. सगळं काही गमावलं होतं मी. काहीच उरलं नव्हतं माझ्याकडे. मी तिच्या घरी गेलो. मला माहीत होतं की तिथे राहणारे सर्व लोक निर्दयी होते. पण तरीही माझं मन म्हणत होतं की माझी परी अशी नसणार. मी तिला शोधत राहिलो पण मला ती सापडली नाही. त्यांनी मला घराबाहेर हाकलून लावलं आणि ती टेरेसवर उभी राहून सगळं पाहत राहिली. प्रत्येक क्षणी स्वतःला मजबूत बनवत राहिलो. आपल्या वेदना आत्मसात केल्याने माणूस दगड बनतो. मी सगळ्यांचा द्वेष करू लागलो होतो. मला कोणावरही विश्वास ठेवायचा नव्हता. पण ती माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात राहिली आणि माझे हृदय नेहमीच तर्क करत राहिले की ती इतरांसारखी नाही. मला तिचा तिरस्कार करायचा होता पण कधीच करू शकत नव्हतो. तिचं ते निष्पाप हास्य, तिचा आपलेपणा माझ्या मनातून कधीच गेला नाही. मनाच्या एका कोपऱ्यात तो विश्वास मूळ धरून होता की तिलाही माझी काळजी असेल. ती इतकीही लहान मुलगी नव्हती की ती सगळं विसरेल. पण मी चुकीचा होतो मी. ती मला विसरली होती. तिच्या फॅमिलीने मला माझ्या माणसांपासून वेगळे केले आणि तिने मला माझ्यापासूनच दूर केले. माझा विश्वास खोटा ठरवला तिने. बऱ्याच वर्षांनी मी तिला पाहिले होते. खूप बदलली होती ती. पण मी तिला ओळखले पण तिने मला ओळखले नाही. मी इतकाही बदललेला नव्हतो की ती मला ओळखू शकली नसती. पण ओळखलं तर तेव्हा असतं ना, जर तिला मी आठवत असतो. ती तर मला विसरली होती. माझा जीव वाचवला आणि माझ्या आशांचा खून केला. मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकले की ती त्या मुलाला सांगत होती की ती फक्त त्याच्यासोबत टाइमपास करत आहे. तो मुलगा विनवणी करत होता, आपल्या प्रेमाची शपथ देत होता आणि ती हसत होती. नाही, ही माझी परी असू शकत नव्हती. ती तर कोणालाही रडताना पाहू शकत नव्हती. ही गौरी देशमुख होती, जयवंत देशमुख यांची नात, जिच्यासाठी कोणाच्याही भावनांची काही किंमत नाही. ती मला विसरली आहे यापेक्षा जास्त दुःख ती इतरांसारखीच आहे याचं मला झालं. मला तिला विसरायचे होते पण माझ्या बाबांनी मला सांगितलेल्या शेवटच्या इच्छेचा मान ठेवायचा होता, जी त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली होती. तिरस्कार करायचा होता तिचा. स्वतःला बदलले, दगडाचं हृदय, भावनाशून्य, सर्व काही झालो. पण तिचा तिरस्कार करू शकलो नाही. मी कितीही तिचा प्रभाव न पडण्याचा प्रयत्न केला तरी अजूनही तिचा माझ्यावर प्रभाव पडतोच. जेव्हा जेव्हा मी तिला पाहतो तेव्हा मला सर्व काही आठवतं पण तरीही मी तिचा तिरस्कार करू शकत नाही. नाही करता येत तिचा तिरस्कार, असं म्हणत त्याने रागाने टेबलवरून सगळं खाली फेकलं आणि त्यावर डोकं ठेवलं. मला नाही करता येत तिचा तिरस्कार. मला तिला विसरून जायचं आहे पण नाही विसरता येत. शिवचा आवाज मंद झाला. त्याचे बोलणे ऐकून निखिलला धक्का बसला. पण यावेळी
त्याला तिथून घेऊन जाणं गरजेचं वाटलं, जेणेकरून त्याच्याशी नंतर बोलू शकेल. त्याने शिवला उचलले आणि आपल्यासोबत बाहेर घेऊन आला. संपूर्ण रस्त्यात शिव काहीतरी बडबडत राहिला. कधी निखिलला पाहून रागावत होता, कधी स्वतःवर तर कधी गौरीवर. माझं मन नाही मानत की जे याने तुझ्याबद्दल सांगितले आहे ते खरं आहे, पण मला हे सुद्धा माहीत आहे की तो खोटं बोलत नाहीये, निखिल म्हणाला. मला खरंच कळत नाहीये की तो असं का म्हणाला. प्रेम तर सोडच, माझी कधीच कोणत्याही मुलाशी चांगली मैत्री झाली नाहीये. मग हा कोणाबद्दल बोलत आहे? माहीत नाही वहिनी, ते तर तो शुद्धीवर आल्यावरच आपल्याला कळेल. असो, मी आज इथेच थांबतो. अवीच्या रूममध्ये. तुला काही गरज वाटली तर मला बोलव. गौरीने मान हलवली तसा निखिल बाहेर निघून गेला. गौरीने दार बंद केलं आणि शिवच्या जवळ येऊन बसली. त्याच्याकडे पाहून ती आठवण्याचा प्रयत्न करत होती की ती त्याला आधी कधी भेटली होती का. शिव झोपेतच आई आई असं बडबडत होता. गौरी आपल्या विचारांमधून बाहेर आली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, का इतक्या वेदना दाबून ठेवला आहेस तुझ्या आत? बाहेर वाहू का देत नाहीस त्यांना? थांबवून ठेवले आहे स्वतःच्या अश्रूंना, जे निखारे बनून तुलाच जाळत आहेत. बाहेर वाहून जाऊ दे त्यांना. पोचू दे शांती तुझ्या हृदयापर्यंत. जर तुला माझ्या विरुद्ध काही तक्रार असेल, शंका असेल तर मला विचार. स्वतःच्या मनात असं विष का ठेवलं आहेस? जोपर्यंत तू हे सर्व बाहेर येऊ देत नाहीस, तोपर्यंत नवीन सुरुवात कधी शक्य होणार नाही. तिच्या बोटाचा शिवच्या डोळ्यांच्या कोपऱ्याला स्पर्श झाला. तिला तिथे ओलावा जाणवला. गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या बंद पापण्यांवर ओलावा होता. तिच्या मनात एक वेदना उठली. तिचे डोळे लाल झाले होते. त्याच्या पापण्यांवर बोट फिरवत ती स्वतःशी म्हणाली, हे योग्य केलं नाही तुम्ही लोकांनी. एका निष्पाप मुलाची निरागसता हिरावून घेतली. त्याच्या ओठांवरचे हसू आणि त्याच्या डोळ्यांतील ओलावा हिरावून घेतला. तुम्ही जे काही केले ते सर्व माहीत असूनही मी तुमच्यावर रागावू शकत नाही आजोबा. माहीत नाही का, माझं मन नाही मानत की तुम्हाला शिक्षा व्हावी, जरी मला माहीत आहे की तुम्ही शिक्षेस पात्र आहात. पण तरीही माझी हीच इच्छा आहे की असं होऊ नये. काहीही असो, मी त्या घरात जन्मले आहे, लहानाची मोठी झाली आहे. मी त्या घराच्या विनाशाची इच्छा कशी व्यक्त करू शकते? बघूही शकत नाही. मला माहीत नाही की हे सर्व कोणाकोणाला माहीत आहे आणि कोणी कोणी तुम्हाला पाठिंबा दिला. पण चुकीचे आहे हे जाणूनही मी कधीही तुमचं वाईट चिंतिले नाही. पण या अश्रूंसाठी मी तुम्हाला माफ करू शकत नाही, ज्यांना वाहून जाण्याचा अधिकारही तुम्ही लोकांनी हिरावून घेतला आहे. गौरीने शिवकडे पाहत आपले डोळे मिटले. शिवच्या वेदना तिच्या डोळ्यांतून वाहत होत्या. सकाळी जेव्हा शिवचे डोळे उघडले तेव्हा त्याला गौरी समोर बसलेली त्याच्याकडे पाहून स्माईल करताना दिसली. गुड मॉर्निंग, गौरी म्हणाली. शिवने तिच्याकडे पाहिले आणि तोंड फिरवले. गौरी उठून निघून गेली. शिवने तिला जाताना पाहिले. त्याचं डोकं खूप दुखत होतं. तो आपलं डोकं धरून उठून बसला. त्याला वाटलं की जर त्याने आंघोळ केली तर त्याचं डोकं थोडं हलकं होईल. असा विचार करून तो बेडवरून खाली उतरला. त्याने फक्त एक पाऊल टाकले आणि त्याला चक्कर आली. तो पुन्हा बसला आणि आपले डोळे मिटले. इतकी ड्रिंक करायचीच का, ज्यामुळे स्वतःच्या हेल्थवर परिणाम होईल? गौरीचा आवाज ऐकून शिवने आपले डोळे उघडले. लिंबू पाणी पिऊन घे, हँगओव्हर थोडा कमी होईल, गौरी त्याला ग्लास देत म्हणाली. शिवने तिच्याकडे रागाने पाहिले आणि आपले तोंड फिरवले. असं तोंड फिरवून काहीही होणार नाही. राग माझ्यावर आहे, माझ्या देशमुख असल्याने आहे. हे लिंबू पाणी तुझ्या घरचं आहे. मी ते हुंड्यात नाही आणले, त्यामुळे त्यावर तुझा राग काढण्याची गरज नाही. गुपचूप पिऊन घे, नाहीतर जबरदस्तीने प्यायला लावी. गौरी ग्लास त्याच्या हातात ठेवत म्हणाली.
शिवने जळत्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले. असं का बघत आहेस? नवरा बायको तसेही एकमेकांचे सर्वात मोठे शत्रू असतात. आणि तू तर आपल्या शत्रूला बायको म्हणून आणलंस, तर त्रास सहन करावा लागेलच ना? गौरी त्याच्याकडे पाहत म्हणाली. शिवने तिच्याकडे पाहिले आणि ग्लास फेकून बाथरूममध्ये निघून गेला. दगड कुठला? गौरी बडबडली आणि नोकराला आवाज देऊन सगळं साफ करायला सांगितले. गौरी तिथेच बसली होती. निखिलने दार नॉक केले. गौरीने वळून पाहिलं. उठला का? निखिलने आत येत विचारले. बाथरूम मध्ये आहे. मूड कसा आहे? दगडासारखा. गौरी रागीट चेहऱ्याने म्हणाली. बरोबर नाव दिले आहे. जग इकडचं तिकडे होईल, पण दगड दगडच राहील. गौरी त्याच स्वरात म्हणाली आणि निखिलकडे पाहिले. निखिल तिच्याकडे पाहून हसला आणि गौरीही हसली. शिव बराच वेळ शॉवर खाली भिजत उभा राहिला. अर्ध्या तासानंतर तो टॉवेल गुंडाळून बाहेर आला. गौरीने पाहिले तसे तिचे डोळे विस्पारले. शिवची नजर तिच्या नजरेला लागताच त्याने नजर वळवली. शिवने दोघांकडे पाहिले आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करत कपाटाकडे निघाला. मी नाश्ता इथेच घेऊन येते, असं म्हणत गौरी बाहेर निघून गेली. तू ठीक आहेस ना? निखिल त्याच्याकडे सरकत म्हणाला, पण शिव त्याला हात दाखवत म्हणाला, तिथेच थांब. मला घरी आणल्याबद्दल थँक्स. त्यापुढे काहीच बोलायची गरज नाही, असं म्हणत तो आपले कपडे घालू लागला. शिव. निखिल काही बोलण्यापूर्वी शिवने रागाने त्याच्याकडे पाहिले, तसा तो गप्प बसला. शिव तयार झाला आणि बाहेर जाऊ लागला. गौरीच त्याच्या समोर दारात उभी होती. नाश्ता इथेच आणला आहे, तू खाऊन घे. शिवने तिच्याकडे पाहिले आणि तिला बाजूला करत बाहेर निघून गेला. अरे थांब, मी पण येतोय. निखिलने त्याच्या मागे जात आवाज दिला, पण तो न थांबता निघून गेला. तुझ्याशीही बोलला नाही का? गौरीने विचारले. नाही. निखिल निराश होऊन म्हणाला. चांगलं आहे. रायता तू फैलवला आहेस, तर समेटण्याची मेहनत तर करावीच लागेल ना? गौरी नाश्ता आपल्या तोंडात घालत म्हणाली. शिवने खाल्ले नाही आणि तू खात आहेस? तो इतका राग खातो की त्याचं पोट त्यानेच भरतं. त्याला जेवायची गरजच नाही, पण मला तर आहे. त्याचा इतका राग सहन करण्यासाठी एनर्जी लागेल ना? गौरी बसत म्हणाली. देवाने योग्य जोडी जुळवून दिली आहे. निखिल हसत म्हणाला आणि बाहेर जाऊ लागला, पण मग थांबून म्हणाला, वहिनी, एका प्रश्नाचे उत्तर देशील? तू खरोखर शिववर प्रेम करतेस किंवा तुला तो लहानपणापासून आवडतो? गौरीचे हात थांबले आणि ती शांत झाली आणि मग हसत म्हणाली, गाडी निघून गेली. लवकर जाऊन राग काढायचा प्रयत्न कर, नाहीतर कळेल की तुझी नोकरी गेली आहे. हा? हो, असं म्हणत निखिल बाहेर निघून गेला. फ्रेंड्स, पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.